अपडेट न्यूज। घाटंजीमध्ये पटवाऱ्यांचं काळ्या फिती लावून तीव्र धरणे आंदोलन। विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळ उपविभाग दारव्हा यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या दडपशाही विरोधात आज एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आलं। नेर तालुक्यातील 4 ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा विशेषतः संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री भरत पिसे यांच्या अन्यायकारक निलंबनाचा निषेध म्हणून सर्व पटवाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून या आंदोलनात सहभाग घेतला। या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे। प्रमुख मागण्या आहेत, जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह 4 पटवाऱ्यांचं निलंबन तातडीने मागे घ्यावं, नेर तहसीलदारांच्या छळवणुकीची सखोल चौकशी व्हावी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे रखडलेले जानेवारी महिन्याचं वेतन त्वरित अदा करावं, जिल्हाध्यक्षांचं निलंबन मागे न घेतल्यास आणि थकीत वेतन न मिळाल्यास दारव्हा उपविभागासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घाटंजी सगळे कर्मचारी यांनी दिला आहे। प्रतिनिधी नितीन कुरमेलकर, डेली अपडेट न्यूज मराठीमधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलो घाटांजी तहसील इथं आलेलं आहोत। इथं धरणं आंदोलन पटवारी तलाठी यांचे असल्यामुळे तर आपण त्यांची बाईट वगैरे घेऊ आता आणि त्यांना विचारू की त्यांचे काय प्रॉब्लेम आहे आणि कशासाठी हे आंदोलन त्यांनी इथं उभारलेलं आहे। तर आपण चला थेट तिथं भेटू त्यांना आणि तिथले जे तलाठी आहेत यांना भेटून यांच्याशी वार्तालाप करू आणि यांना विचारू की काय प्रॉब्लेम आहे यांच्यावाले। सरांसंग त्यांची प्रतिक्रिया घेऊ की कशाबद्दल आंदोलन आहे। सर, आमचे नेर तालुक्यातील 4 तलाठी कोणतेही कारण नसताना त्यांचे निलंबन करण्यात आले। वास्तविक पाहता जे निलंबन झाले ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आले। सदर तलाठ्यांना बोलण्यासाठी म्हणजे त्यांची बाजू मांडण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ देण्यात आला नाही। अशा प्रकारे हे तलाठ्यांची म्हणजे आमचे ग्रामसेवक बंधू आम्ही म्हणजे आता ग्राम महसूल अधिकारी म्हणून हे पद आम्हाला मिळालेलं आहे शासनाकडून, पण ग्राम महसूल अधिकारी हे पद असतानासुद्धा आमच्यावर जर अशा प्रकारे अन्याय होत असाल तर हे कुठंतरी चुकीचं पायंडा पाडण्याचं शासनाचं धोरण दिसत आहे। तर अशा प्रकारे चुकीचं कार्य माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून होत आहे। हे असे कृत्य ठीक नाही, कारण का आम्ही सर्व तलाठी बांधव शासनाचे काम इमानी इतबारे करीतच आहोत आणि कोणत्याही शेतकऱ्याची आमच्याबद्दल कोणती तक्रार नसताना विनाकारण काही कारण नसताना निलंबित करणे हे चुकीचे आहे। तरी आमच्या तलाठ्यांना न्याय मिळण्यात यावा यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। शासनाकडे आमच्या बऱ्याच मागण्या कितीतरी वर्षापासूनच्या प्रलंबित आहे, पण त्या मागण्या तर आमच्या कधी पूर्ण झाल्या नाही। पण प्रलंबित मागण्याबद्दल कधी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। फक्त तलाठी, ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी हेच फक्त कारवाईसाठी त्यांना समोर टार्गेट म्हणून दिसतात। तर हा भेदभाव नसायला पाहिजे। कुठेतरी या गोष्टीवर शासनाने विचार करायला पाहिजे। या व्यतिरिक्त मला काही बोलायचे नाही। ठीक। न्यूज डेली अपडेटमधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.